मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आणि सकल मराठाच्या वतीनं आम्ही आमचे ज्येष्ठ सगळ्यांचे सल्लागार आमचे दिलीपभाऊ कोल्हे असू द्या, फंड असू द्या, आमचे सर्व पदाधिकारी सगळ्यांच्या वतीनं आम्ही एस पीनं निवेदन हे विषय आमचा की काल जन्मेजय भोसले यांचा सत्कारासाठी आलेला असताना सोबत पत्नी असताना त्या गुंडाने हल्ला केला. हा गुंडच आहे. ज्या गुंडाच्या बरोबर रिव्हॉल्वर मिळाला, 28 कारतूस मिळाले, त्याच्यावर अनेक मर्डरचे केसेस आहेत. अशा गुंडाला जर पोलीस संरक्षण देऊन जर पोलीस सोडत असतील तर त्याला आम्ही पोलीस खात्यात तर जाब विचारणारच आहे. परंतु प्रवीण गायकवाड यांच्यावर ते 30 वर्षापासून एक समाज प्रबोधनाचं काम करत असताना त्यांच्यावर जर असा हल्ला होत असेल तर आम्ही मराठा क्रांती मोर्चा असू द्या, सर्व समाज असू द्या, सर्व 18 पगड समाजाच्या वतीनं आम्ही निषेध तर करतो. परंतु त्या आमच्या लक्षात असं आलेलं आहे गृह खात्याचा त्याला पाठिंबा आहे. त्यांची लवकरात लवकर जामीन होणार आहे. मला तर असं कळलं भाऊ की त्याची जामीन सुद्धा झालेली आहे. जर असं होत असेल तर आम्ही भविष्यामध्ये 2-3 दिवसात सर्व पदाधिकाऱ्यांची आम्ही बैठका घेऊन सगळ्यांना आम्ही एकत्र करून अक्कलकोट बंद करण्याचं आमचं नियोजन आहे.